आपल्याला माहीत आहे की कल्याण आणि डोंबिवलीमध्ये म्हणजे कल्याणमध्ये आत्रे रंगमंदिर आणि डोंबिवलीमध्ये सावित्रीबाई फुले रंगमंदिर अशी दोन रंगमंदिरं आहेत। दोन्ही रंगमंदिर ही नाट्यप्रेमींसाठी महानगरपालिकेने उपलब्ध केलेली आहेत। कल्याणच्या आत्रे रंगमंदिराच्या देखभाल दुरुस्तीसाठी महानगरपालिकेने सुमारे 3 कोटीची तरतूद अंदाजपत्रकात केलेली आहे आणि जुलै महिन्यामध्येच हे आत्रे रंगमंदिर जे आहे हे देखभाल दुरुस्तीचं टेंडर मंजूर झालेलं आहे, त्याचा कार्यदेशसुद्धा देण्यात आलेला आहे। परंतु बाहेरील वर्क जे आहे ते पावसाळ्यामध्ये करता येणे शक्य नव्हतं आणि त्याच्यानंतर लागलीच विधानसभेची आचारसंहिता लागलेली असल्यामुळे काम करता आलं नव्हतं। परंतु निवडणुकीचा कालावधी जसा संपला त्याच वेळेस आत्रे रंगमंदिर हे देखभाल दुरुस्तीसाठी घेण्यात आलेलं आहे। आपण जर बघितलं तर बाहेरच्या बाजूने स्कॅफोल्डिंग केलेलं आहे, त्याची दुरुस्तीची कामं हाती घेण्यात आलेली, त्याचं रंगकामसुद्धा होणार आहे। त्याचबरोबर आत्रेमधल्या आतल्या सुविधांमध्ये सुद्धा विशेष लक्ष दिलं जाणार आहे। दुसऱ्या बाजूने सावित्रीबाई रंगमंदिरामध्ये सुद्धा त्याचा जो कालावधी नाट्य मंदिराला झालेला आहे त्याच्या अनुषंगाने त्याचं आपण स्ट्रक्चरल ऑडिट केलेलं आहे आणि स्ट्रक्चरल ऑडिटनंतर जे दुरुस्तीची कामं सुचवलेली आहेत त्यानुसार प्रस्तावसुद्धा तयार करण्यात आलेला आहे। आजच्या घडीला येत्या काही कालावधीमध्येच आत्रे रंगमंदिर हे पुन्हा एकदा सुसज्ज असं नागरिकांसाठी उपलब्ध राहील आणि त्याचबरोबर लवकरच सावित्रीबाईची सुद्धा कामं घेण्यात येतील। पण असे असतानासुद्धा कोणत्याही परिस्थितीमध्ये नाट्यप्रयोग किंवा इतर कार्यक्रमांसाठी नाट्यगृह बंद करण्यात आलेले नाहीत। नाट्यगृहामध्ये पूर्वीप्रमाणेच तसे दर्जेदार कार्यक्रम होत आहेत।